राष्ट्रीय दुग्ध दिन व दुग्ध क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना गोकुळ परिवाराच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचं सामूहिक वाचन करण्यात आलं। तसेच 26/11च्या मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना गोकुळ परिवाराकडून आदरांजलीही वाहण्यात आली। यावेळी बोलताना संघाचे संचालक प्रकाश पाटील म्हणाले की श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांची आज 103वी जयंती असून 2014 पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो। गोकुळच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर कुरियन यांचं मोलाचं मार्गदर्शन झालं असून त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू असल्याचं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।